आता आपली दुसरी राऊंड आहे सुपर मार्केट राऊंड। त्यासाठी स्पर्धक आपल्याला निवडायचे आणि ते निवडण्यासाठी मी माझ्या 3 आर्या, दिव्या आणि ईशा अशा 3 मैत्रिणींना इकडे बोलवलेला आहे। तुम्ही मला मदत करणार ना? हां, मग तुम्ही तिघींनी डोळे मिटा। हां, आणि मला एक एक टोकन ह्याच्यातलं काढून द्या। प्रत्येकीने एक एक द्यायचं। तू दे पहिल्यांदा, एकच दे बस। आता तू दे, थँक्यू। आता तू दे, थँक्यू। तर आपल्याकडे 3 टोकन झालेली आहेत। बघूया ते भाग्यवान स्पर्धक कोण आहेत जे आपल्याबरोबर खेळणार आहेत आपली दुसरी राऊंड सुपर मार्केट राऊंड। पहिला नंबर आहे 27, दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44 आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 10। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे आपल्याबरोबर खेळणार आहेत आपली पुढची राऊंड सुपर मार्केट राऊंड। तर आपले 3 भाग्यवान स्पर्धक तयार आहेत। आपण पण तयार आहोत आपली पुढची राऊंड खेळायला जिचं नाव आहे सुपर मार्केट राऊंड। पण त्याआधी या स्पर्धकांशी थोड्या गप्पा मारूया। नमस्कार वहिनी। नमस्कार। तुमचं नाव सांगा। सौ मृणालिनी मिलिंद शहासने। अच्छा, तुम्ही काय करता? गृहिणी आहे। तुम्ही इथल्या मूळच्या इकडच्याच? हो, पेन। अच्छा, बरं तुमच्या आयुष्यात असा काही गणपतीशी निगडीत प्रसंग आहे का की जो तुम्हाला सांगायचा आहे, किंवा तुमच्या आयुष्यात कुठलाही असा अविस्मरणीय प्रसंग जो तुम्ही नाही विसरू शकत असा? माझी जेव्हा मुलगी झाली मला ना, तेव्हा मुलगी फार सिरियस होती। तर त्यावेळेला आराधना केली भगवंताची, धावून आले, माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली। वा वहिनी, त्यावेळी खूप कठीण प्रसंग होता पण तुम्ही देवाची आराधना केलीत आणि देव तुमच्या पाठीशी धावून आला। आता हा आनंदाचा क्षण आहे, तुमची स्पर्धक म्हणून निवड झाली आहे। सो अशीच देवाची आराधना करा। या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार वहिनी। नमस्कार। नाव सांगा तुमचं? सौ प्रिया वैभव जले। अच्छा, तुम्ही काय करता? मी प्राथमिक शिक्षिका आहे। अरे वा, बर। मग तुमच्या घरी गणपती असतो? हो, गणपती असतो। मग तयारी वगैरे व्यवस्थित? हा, व्यवस्थित। मग मुलांना वगैरे शिकवलं की? तुम्हाला कोण मुलगा मुलगी नाही अजून? अच्छा, बर। मग काय गणपतीची काय तयारी आता झाली आहे, राहिली आहे? तर बरीचशी तयारी झालेली आहे। हा, नैवेद्य वाढून मी आताच इकडे आलेली आपल्या शोला। अच्छा अच्छा, बर। मोदक वगैरे व्यवस्थित करता तुम्हाला? अच्छा, बरं। मला ना तुमच्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग सांगा ना गणपतीशी निगडीत। हा, आत्ताच ताजा झालेला प्रसंग आहे। मी नैवेद्य दाखवून आलेली आहे, गणपतीची आराधना केली आणि इकडे माझा नंबर लागला। माझ्या आयुष्यातील एकदम आनंदाचा प्रसंग आहे। बर बर बर, आपण अशी आशा करूया की तुम्ही ही राऊंड जिंकाल। त्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। तर गप्पा मारून झालेले आहेत। आता आपण आपली पुढची राऊंड खेळूया ज्याचं नाव आहे सुपर मार्केट राऊंड। मी मगासपासून तुम्हाला म्हणत होतो ना, गणपती आहे का, तयारी झाली का, तर याच्याशी निगडीत थोडंसं आहे। मी इकडे तुमच्यासाठी पूजेचं साहित्य आणलंय जे तुम्हाला 1 मिनिटात खरेदी करायचंय आणि तुमचं आजचं बजेट आहे 888 रुपये। सो आपण राऊंडला सुरुवात करूया। तुमची वेळ सुरू होते आता 3:30। सो तिघींची खरेदी करून झालेली आहे। आता बघूया यांनी जी खरेदी केली आहे त्याची टोटल। चला, तर सुपर मार्केट राऊंड पार पडलेली आहे। सगळ्यांच्या खरेद्या झालेल्या आहेत। खरेदीची टोटल माझ्या हातात आहे ती अशी। मृणालिनी शहासने वहिनींनी खरेदी केली आहे 526 रुपये, अमृता खोपडेंनी खरेदी केली आहे 372 रुपये आणि प्रिया झेले वहिनींनी खरेदी केली आहे 647 रुपये। वहिनी अभिनंदन तुमचं, ही सगळी खरेदी तुमची आहे। गणपती बाप्पा। मग वहिनी तुमचा नैवेद्य तर करून झालेला होता। गणपतीची तयारी जी काय राहिली असेल त्याचं साहित्य आम्ही तुम्हाला दिलेलं आहे। कसं वाटतंय? एकदम छान, खूप आनंद झालाय। मस्त वाटतंय ना? एकदम छान। मागच्या राऊंड मध्ये तुम्ही पाहिलं असेल तसंच तुमच्या सुद्धा नातेवाईकांना आम्ही नाराज करणार नाही। तुमच्या बरोबर कोण कोण आलंय सांगा? माझे मिस्टर आलेत, नमस्कार। माझे सासरे आलेत, मोठी बहीण आली आहे। नमस्कार।
त्यांनाही आमच्या वतीने कुरकुरेची ही 3 पॅक्स देऊया. घ्या. धन्यवाद. आला रे आला कुरकुरेचा नवा गणेश चतुर्थी स्पेशल आला. मी मगाशी जो प्रश्न विचारला होता तो एकदा परत विचारतो. काटेरी आणि लांब पानं माझी तरी पण किती मी सुगंधित, या सुगंधाला वेडावून साप माझ्या भोवती वेटोळ घालतात, अशी गोष्ट कुठली, असा प्रश्न मी ह्यांना विचारला होता. आत्ता ह्याचं उत्तर कोणीही सांगू नका, मी तुम्हाला विचारीन. एपिसोडच्या शेवटी अंदाजे कितीच्या विजेत्या राऊत वहिनी आणि सुपर मार्केटच्या विजेत्या झेले वहिनी आपल्या बरोबर खेळणार आहेत आपली तिसरी आणि शेवटची राऊंड, जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड जिंकण्यासाठी गरज असते ती योग्य चावी निवडण्याची. पण 2 वहिनींपैकी चावी पहिल्यांदा कोण निवडणार, यासाठी आपल्याला एक छोटासा गेम खेळायचा आहे. गेम 1 मिनिटाचा असेल. वहिनी, इथे मोदकांचं साहित्य आहे. आपल्याला एवढंच करायचंय, 1 मिनिटात जास्तीत जास्त मोदक तयार करायचे. ज्या वहिनी 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त मोदक तयार करतील त्यांना पहिली संधी मिळेल चावी निवडण्याची. तुमची वेळ सुरू होती आता. 3:30. वेळ संपलेली आहे. रिझल्ट आपल्या समोर आहे. राऊत वहिनींचे झालेले आहेत 1.3 मोदक आणि झेले वहिनींचे झालेले आहेत 3 मोदक. त्यामुळे चावी निवडण्याची संधी मिळते झेले वहिनीला. 2 चाव्या आहेत माझ्या पुढे, एक लाल चावी, एक हिरवी चावी. झेले वहिनींना संधी मिळाली आहे पहिल्यांदा चावी निवडायची. आपण त्यांना विचारूया त्यांना कुठली चावी हवी होती. वहिनी सांगा. लाल रंगाची चावी. नक्की? नक्की. का हो, लालच का? आवडतो. आवडतो. यांनी कुठली चावी निवडायला पाहिजे? लाल चावी? नक्की? सगळे म्हणतायत लाल चावी निवडायची. ठीक आहे, घ्या. झेले वहिनींनी निवडली लाल रंगाची चावी, त्यामुळे राऊत वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. वहिनी, ही घ्या. तर आता बघूया खजिना कुठल्या पेटीत दडला ते. चला. तर कार्यक्रमाचा निकाल आपल्या हातात आहे. उपविजेत्या ठरलेल्या आहेत झेले वहिनी, ज्यांना मिळालाय एक नारळ. वहिनी, काय वाटतं? खूप आनंद झालाय. तरी पण खूप आनंद झालाय. हो, पण तरी नारळ मिळाला तरी काही टेन्शन नाही. काही टेन्शन नाही. गणपतीचा प्रसाद येतो. राईट. काकू, हेच स्पिरिट ठेवा आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याचे छान मोदक करा, नारळाच्या वड्या करा आणि आम्हाला बोलवा. नक्की या. जरूर येणार, म्हणजे काय. आणि आजच्या कार्यक्रमाच्या विजेत्या आहेत राऊत वहिनी. खूप आनंद आहे. दिवसभरात आत्ता एवढ्या हसल्या आहेत. सांगा काय वाटतंय? पहिलं पण वाटतंय, छान वाटतंय. याच्यात तुम्ही काय बनवणार मला सांगा? मोदक बनवणार. आणि पुढे काय बनवणार अजून? मग केक वगैरे. आणि केक पण बनवता तुम्ही? बरं, मग मी येईन ना नक्की. हा, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर आता वेळ आहे मी विचारलेल्या प्रश्नाची. मी असा प्रश्न विचारला होता, लांब आणि काटेरी पानं माझी तरीही किती सुगंधी, या सुगंधाला भुलून नाक सुद्धा माझ्या भोवती वेटोळे घालतात, अशी वस्तू कुठली? या तुम्ही या. तुमचं नाव सांगा परत एकदा. पूजा दर्शन वंदे. बर, उत्तर माहितीये तुम्हाला? हो, माहितीये. काय उत्तर आहे? केवडा. अहो, उत्तर बरोबर आहे. वहिनी, उत्तर बरोबर आलेलं आहे. ही भेटवस्तू तुम्हाला. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि तुम्हाला पाठवायचं आहे 57575 वर. तर अशीच धमाल आणि मस्ती आपल्याला करायची आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कुरकुरे प्रस्तुत 3:30.
गणपती बाप्पा